गृह खात्यानं देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटिशीचा निषेध करत भाजपानं आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं। आरोपींना पाठीशी घालण्याचं काम राज्य सरकार करत आहे असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला। विधिमंडळ अधिवेशनात उद्या याबाबत पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले। आरोपीलाच आज त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काम सरकार करतंय। बदल्यांच्या घोटाळ्याच्या मार्फत देवेंद्रजींनी या ठिकाणी पर्दाफाश केला आणि मला वाटतं त्या संदर्भात चौकशी करण्याच्या ऐवजी तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली, म्हणजे त्या ठिकाणी जो तक्रार करतोय, आरोप करतोय त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, अशा प्रकारचं उपराठी काम या ठिकाणी सरकारचं सुरू आहे। कारण देवेंद्रजी आपण बघाल की यांचा बदल्यांचा घोटाळा बाहेर काढला, षडयंत्र बाहेर काढलं, नवाब मलिकच्या मुद्द्यावर ज्याचा बॉम्बस्फोटातल्या आरोपीशी संबंध आहे त्याला सरकार पाठीशी घालतंय, जनतेसमोर उघड केलं आणि यामुळे सरकारची जनतेच्या मनामध्ये प्रतिमा पूर्णपणे मलिन झालेली आहे, डागाळलेली आहे। आणि मग अशा वेळेला देवेंद्रजींना अडवण्यासाठी, भारतीय जनता पार्टीला अडवण्यासाठी काउंटर अटॅक केला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतना तकलादो अशा प्रकारचं नोटीस या सरकारने पाठवलेलं आहे। भाजपाचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। नागपुरात भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करून फडणवीस यांना बजावलेल्या नोटिशीची होळी करण्यात आली। चंद्रपूरमध्ये माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। पुण्यात आज भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महिला कार्यकर्त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। कोल्हापूरमध्ये शहर भाजपाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। ठाण्यातही भाजपाचे आमदार संजय केळकर आणि अध्यक्ष निरंजन डावखर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। मुंबईत घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। वर्ध्यातही निषेध आंदोलन करण्यात आलं। आमदार डॉक्टर पंकज भोयर, महाराष्ट्र प्रदेश सचिव राजेंद्र बकाने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। बुलडाणा तसंच अमरावती इथंही आंदोलन करण्यात आलं। औरंगाबाद इथेही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली।